अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 2 जुलै आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे आपण आयुष्यभर जे पैसे कमावतो त्यातील काही पैसे दानासाठी खर्च करावेत. भाग 1, समाजामध्ये काही दानशूर आपण कमावलेल्या पैकी निम्मे दान करतात. काही जण 1/3 दान करतात, काही जण 1/5 दान करतात, काही दान करतात. ज्याची जशी उदार वृत्ती असेल त्याप्रमाणे तो दान करीत आहे. ही गोष्ट चांगलीच आहे. हा आदर्श घेऊन आपल्या प्रवृत्तीत बदल करू नये. खरे तर अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. भुकेलेला अन्नदान देणे म्हणजे प्राणदान दिल्यासारखे आहे. कारण भुकेच्या वेळेला उदरातील यज्ञ असा पेटलेला असतो, त्यात काहीतरी आहुती टाकणे गरजेचे असते. ना तरी यज्ञामध्ये देह सुद्धा जळून जाऊ शकतो, म्हणजे तो माणूस मरू सुद्धा शकतो. यासाठी भुकेल्याला अन्नदान, तहानलेल्याला पाणी द्यावे. तृप्ती करून देणारे दान म्हणजे अन्नदान होय. घेणाऱ्याचे पूर्ण समाधान होते, ते त्याच्या चेहऱ्यावर दिसते. एवढेच दान माणूस पोट भरल्यावर नको नको म्हणतो. आपल्याला असणाऱ्या पगारापैकी दरमहा काहीतरी दान करीत राहावे, हे आपले कर्तव्य आहे. समजा आपल्याला 50,000 रुपये पगार आहे, घरात 4 माणसे आहेत, 40,000 खर्च होतो, राहिलेले 10,000 मी दान देऊ शकतो. कारण या समाजामुळे मी आहे, या समाजाचे मी काही देणे लागू शकतो. त्या समाजाच्या ऋणातून उतराई होणे गरजेचे आहे, म्हणून मी देतो. मी काही उपकार करत नाही अशा भावनेने द्यावे. समाज उद्धार व्हावा, ज्योतीने ज्योत पेटवावी, दिव्याने दिवा लावावा, असे प्रत्येकाने केले तर सर्वत्र समाधानाचा उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. बाबा भक्तांना दानाचे महत्व सांगायला नको, कारण श्री महाराजांनी आपल्यासाठी एवढे केलेले आहे, हे ज्याचे त्याला ठाऊक आहे. आपण काय महाराजांसाठी करणार हे महत्वाचे आहे. तर आपण एकच करू शकतो. श्री महाराजांचे 12 कोटीचे मंदिर चाललेले आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी लक्षावधी रुपये देणगी द्यावी. कारण श्री महाराज तर तुम्हाला काही कमी पडू देणार नाहीत. मात्र ज्यांची स्थिती मध्यम आहे त्यांनी हजारात देणगी द्यायला काय हरकत नाही. ज्यांची हातावरची पोटे आहेत त्यांनी शेकड्यात देणगी द्यायला काही हरकत नाही. येणारी गुरुपौर्णिमा या संकल्पाने पूर्ण करायला हरकत नाही. काही नाही, गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु ऋणातून उतराई होण्याचा दिवस. या दिवशी मी महाराजांना फुल नाही, फुलाची पाकळी नव्हे, तर जास्तीत जास्त देणगी देणारा आहे आणि तो संकल्प पूर्ण करायचा आहे. आणि ही गोष्ट मंदिर पूर्ण होईल तोपर्यंत वारंवार करत राहणे हे आपले कर्तव्य आहे. श्री महाराज कधीही त्यांच्या कर्तव्यात कसूर होऊ देत नाहीत. तर आपण आपल्या कर्तव्यात कसूर का करावी? आपण आपल्या कर्तव्यात कसूर करू नये, कारण श्री महाराजांचे देणे म्हणजे आभाळभर देणे असते. त्यांनी दिलेल्या देण्याची किंमत आपण करू शकत नाही. या वाक्याचा आपण बारकाईने विचार करावा. संकट काळात आपल्याला दिलेला मार्ग, वारंवार आपल्याला दिलेले त्यांनी ज्ञान, आपल्याला कोरोनासारख्या महाभयंकर महामारीतून वाचवणे, सर्पदंश, विंचूदंश, मारामारी, कोर्ट निकाल, जमीन प्रकरणे, अशा प्रत्येकामध्ये महाराजांनी आपल्याला मदतीचा हात दिला आहे. कोरोनामध्ये कित्येक मेले. कोरोनामध्ये लक्षावधी रुपयांचा पगार घेणारा, कोट्यावधीची माल असणारा माणूस, त्यांच्या अंतिम संस्काराला घरातील कोणीच हजर नव्हते. सरकारी पद्धतीने त्याचा अंतिम संस्कार झाला. अंतकाळीचे कोण? तर अंतकाळीचे सद्गुरू यशवंत बाबा महाराज आहेत. याचा प्रत्येकाने विचार करा. पुढच्या लाटेत आपला नंबर लागू नये या दृष्टीने आतापासूनच आपण पुण्य जोडत राहू आणि दानी वृत्ती जिवंत ठेवूया. सर्वात महत्वाचे म्हणजे अजून एका दानाविषयी माहिती देणे राहिलेले आहे. ते दान म्हणजे अभयदान.
अभयदान म्हणजे जन्म मृत्यूच्या भयामधून मुक्त करणे. हे कोण करू शकतो? बाबांच्या भक्तांनो लक्षात घ्या, हे केवळ बाबाच करू शकतात. आपल्या भविष्यासाठी जशी आपण बचत करतो, तसेच आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला दान देणे आवश्यक आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.